कॅमेरामॅन नानासाहेब जोशी मार्गाच्या नामफलकाचं अनावरण झालेले आहे. त्यांच्या इथे 2 शब्द. खरं तर स्वर्गीय नानासाहेब जोशींना ही चिपळूणकरांनी वायबिली आदरांजली. बरोबर. माझा देखील राजकीय प्रवास हा नानासाहेब जोशींच्या समोरच सुरू झाला आणि नानांचं नेतृत्व हे काय पुरतं चिपळूणपुरतं मर्यादित नव्हतं. कला क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, या सगळ्या याच्यावर त्यांनी अधिराज्य केलेलं होतं. आणि आज नगरपालिकेला देखील मी धन्यवाद देतो की अतिशय चांगला उपक्रम नानांच्या निमित्ताने त्यांनी सुरू केला. परंतु नानांनी केलेलं जे चिपळूणसाठीचं कार्य आहे किंवा जिल्ह्यासाठीचं जे कार्य आहे ते चिरंतर नगरपालिकेच्या सगळ्या नगरसेवकांच्या डोळ्यासमोर राहावं हेच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी शोधित साधले. चिपळूणमध्ये आपण पत्रकार भवन उभारणार आहात, नगरपालिका जागा देणार आहे, आपण फंड देणार आहात. तर त्या पत्रकार भवनात ते नानाजी देशमुखांवर नाव दिलं गेलं तर त्यांचं एक चिरंतर स्मारक उभं राहू शकतं. जी जागा नगरपालिका देणार आहे त्याच्यावर मी निधी देऊन इथे वाढणार. नगरपालिकेने ते हँडओव्हर होणार आहे. स्वतः नगरपालिकेच्या जनरल बॉडीनं हा ठराव करावा आणि नानासाहेबांचं नाव दिलं तर आम्हाला आनंद होत आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही कॉन्ट्रोवर्शियल काय होण्याची शक्यता नाही. ठीक आहे, ठीक आहे. ओके, धन्यवाद. आधी सुरुवात शेतकऱ्यानंतर सरांच्याकडे. चिपळूण नगरपालिकेच्या चिंचनाका ते पाक पावरहाऊस या मार्गाला नानासाहेब जोशी यांचं नाव देण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या नामफलकाचा उद्घाटन सोहळा आता पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलाय. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भास्कर शेठ जाधव आणि शेखर सर आपल्या सोबत आहेत. सर, आपलं स्वागत आहे. शेठ, आपलं स्वागत आहे. नानांविषयी 2 शब्द. असं आहे की काही माणसं ही माणसं आपण जी नेहमीची माणसं बघतो, नेहमीची माणसं ओळखतो, नेहमी माणसं समजतो, त्याच्या पलीकडे काही माणसं असतात आणि त्याच्या पलीकडे म्हणजे नानासाहेब जोशी होते. नानासाहेब जोशींची अफाट अशा प्रकारची स्मरणशक्ती. नानासाहेब जोशी यांनी तालुक्यामधलं देशपातळीवरचं पहिलं वर्तमानपत्र सुरू केलं चिपळूणमध्ये. देशपातळीवरचं पहिलं तालुका पातळीवरचं म्हणजे देशामध्ये तालुका पातळीवरचं पहिलं वर्तमानपत्र सुरू केलं. आणि आश्चर्य म्हणजे असं आहे की ते वर्तमानपत्र जशी देशपातळीवरची वर्तमानपत्राला एक स्टँडर्डायझेशन असतं, पहिली आंतरराष्ट्रीय बातमी, राष्ट्रीय बातमी, राज्य पातळीवरची आणि मग लोकलची बातमी, अशा पद्धतीनं नानांनी तालुक्याच्या ठिकाणी हे वर्तमानपत्र सुरू केलं. त्याचा एक दर्जा राहतो आणि हा दर्जा करत असताना प्रत्येकाला वैयक्तिक काही मतमतांतर असू शकतात, परंतु जे चांगलं आहे ते माझ्या चिपळूणचं आहे अशा प्रकारच्या एका उदात्त भावनेनं त्यांनी अनेकांचं नसलेली कारकीर्द घडवली की त्याच्यामध्ये माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते घडले. त्या नानासाहेबांच्या नावाने या रस्त्याला नाव देता आणि त्या कार्यक्रमाला आम्हाला उपस्थित राहण्याचं भाग्य मिळतं. आम्ही निश्चितपणे धन्य आहोत. धन्यवाद शेठ. शेखर सर आज या ठिकाणी आहेत. सर, नानांविषयी आपल्या भावना. आदरणीय शेठने सांगितलं की नानांचं व्यक्तिमत्व हे एक वेगळ्या पातळीवर आहे, ज्यामध्ये सांस्कृतिक असेल, त्याचबरोबर कलात्मक असेल किंवा सर्व गुण संपन्न असेल, हे सर्व क्षेत्राची नानांचा व्यासंग प्रचंड आहे. वाचन आणि लेखन या 2 गोष्टी तर नानांच्या आपण सगळ्यांनीच बघितले. आमदार म्हणून नानांना जरी 5 वर्षांची कारकीर्द मिळाली तरी नानांचं जे कार्य आहे विधानसभेमध्ये ते आजही तिथे गेल्यानंतर अनेकांच्या तोंडून आपल्याला अनुभवलं जातं. आणि सुदैवाने नानांच्याच मतदारसंघातून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ही संधी मिळाली हे आमच्यासाठी भाग्याचं आहे. आज या रस्त्याला नाव नानांचं देत आहे. या रस्त्याला बरोबर नानांच्या अखंड स्मृती जपण्याचं काम देखील आपल्या सर्व चिपळूणवासियांनी करणं गरजेचं आहे आणि ते आम्ही निश्चितपणे करू हा विश्वास आहे.